वन 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 टू थ्री स्टार्ट. नमस्कार. डी 24 तास पेठ पाहू शकता धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रम मोहीम सुरू आहे. लोक सांगतात की आमदारांनी केलं, महानगरपालिका करते, पण रेल्वे स्टेशन असेल व सुशील नाल्याचे अतिक्रम असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये काढण्यात येते. आता नुकताच या रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी एक दलित समाजाचं मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. नेमकी भूमिका काय सांगणार आपण या ठिकाणी आंदोलनासाठी आलो, काय करणार? धुळे शहरामध्ये रेल्वे स्टेशनच्या परिसराला लागून असलेलं साधारणतः 1952 पासूनच तिथे असलेल्या मागासवर्गीय समाज बांधवांचं अतिक्रमण म्हणून होतं, कारण ही सगळी भूमिहीन आहे. या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये गेल्या काही काळामध्ये धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने बेकायदेशीर कारवाईंच्या पावित्र्य उचलले जात होते आणि याच अनुषंगाने गेल्या महिनाभरापासून सातत्याने रहिवासी आणि स्थानिक आंबेडकरी समुदायाच्या नेते यांच्या वतीने आंदोलनात्मक पवित्रे प्रशासनाशी संवाद चाललेला होता. पण यातून कुठल्याही प्रकारे काही मिळत नाही असं लक्षात आल्यानंतर आज मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी धुळे यांच्या कार्यालयासमोर आम्ही आलो. जिल्हाधिकारी यांच्यासोबत सकाळपासून आमचा संवाद चाललेला आहे. साधारणतः 1 वाजेपासून आम्ही बोलत होतो. आता संध्याकाळच्या वेळी जिल्हाधिकारी महोदयांनी आमच्या असलेल्या प्रमुख मागण्या की त्यामध्ये आम्ही जिथे आहोत त्याच ठिकाणी आमच्या घराच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेतली जावी आणि आयुक्तांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलं. आयुक्तांनी आल्यानंतर त्यातली एक तांत्रिक अडचण आम्ही त्यांच्या समोर मांडली की तुम्ही आम्हाला ज्या ठिकाणी हटवण्याचा प्रयत्न करतायत तर या संदर्भामध्ये ही जागा नेमकी कुणाची आहे याचं क्लिअरिफिकेशन महानगरपालिकेला देखील नाही, जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील नाही. आयुक्तांनी यावर उत्तर देत असताना आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की हो, या संदर्भामध्ये तांत्रिक अडचणी आहेत तर नक्कीच याविषयी आपण डिमार्केशन करूया, कारण जागा घरं रस्त्यात येत आहेत असं आयुक्तांचं म्हणणं आहे. पण 2017 साली याच ठिकाणचं अतिक्रमण काढून त्या ठिकाणी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. मोठी गटार देखील त्या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. अर्थातच सीमांकन कायम झालेलं आहे, पण तरी देखील आयुक्तांचं म्हणणं होतं. म्हणून मग स्थानिकांच्या वतीने आणि प्रशासनाची 4 लोक, ज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये देखरेख म्हणून व्यक्ती असेल, अशांच्या उपस्थितीमध्ये जागेचं डिमार्केशन व्हावं. जर आमची घरं रस्त्यात येत असतील तर त्या ठिकाणी 5-10 फुट आमची घरं मागे सरकवली जातील, ती आम्ही स्वतः सरकवणार आहोत आणि त्या ठिकाणी जिथे आहोत तिथेच आम्हाला रमाई आवास योजनेपासून तिथे मुस्लिम समुदायातली, भटक्या विमुक्तातली, त्यासोबतच मागासवर्गीय समुदायातली लोक राहतात, तर योजनांवर आधारित त्या ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ दिला जावा या पद्धतीचा संवाद आता झालेला आहे. प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लवकरच यावर एक सकारात्मक अशा पद्धतीने लोकांना मिळेल. काय सांगणार? आंदोलनाला यश आलं का? काय सांगणार? या आंदोलनाला यश तात्पुरत्या स्वरूपाचं आपल्याला म्हणावं लागेल, कारण की आयुक्तांनी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं माननीय जिल्हाधिकारी मॅडम जे आहेत, भाग्यश्री विस्पती मॅडम यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. कारण की त्यांच्या मध्यस्थीनेच आयुक्तांना या ठिकाणी बोलवून त्यांनी ज्या पद्धतीने पॉइंट आउट केले आणि संपूर्ण समाजाचे लोक ज्या पद्धतीने मध्ये मिटिंग चाललेली होती त्यांनी जे पॉइंट आउट केलेले आहेत त्याच्या माध्यमातून एक मधला मार्ग या ठिकाणी निघालेला आहे. आणि कलेक्टर मॅडमांनी ज्या पद्धतीने सांगितलेले त्याच पद्धतीने आयुक्त साहेबांनी या ठिकाणी ऐकलेलं आहे. म्हणून आम्हाला आता दिशा दिसते की आम्ही ज्या ठिकाणी अतिक्रमित आहोत, झोपडपट्टीवासी लोक ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहूत. कारण की त्या ठिकाणची जी नगरपालिकेची जी जागा आहे ती जागा आजच्या घडीला मला असं वाटतं की ती जागा तिथे नाही, कारण की ती जी आहे ती रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची अखत्यारीत ती जागा आहे ते. म्हणून या ठिकाणी नगरपालिकेचा कुठलाही भाग नाही असं आता आम्हाला कुठला भाग नाही. भाऊ काय सांगणार? वारंवार दलित समाज असेल, इतर समाजाच्या घरकुलांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मनमानी कारभार चालू होते का असं तुम्हाला वाटत नाही का? काय सांगणार? मी तरी एक म्हणतो, ही जी जागा आहे पहिले शासनाने ही पालिकेने खात्री करून द्या, ही पालिकेची जागा आहे का बँडसीची जागा आहे का केंद्र सरकारची जागा आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे. हे 3 पैकी पालिकेकडे कधी समजा तुम्हाला यांनी पत्र दिलं असेल तुम्हाला बँडसीनी, तर बँडसीची जागा आहे, तुम्हाला केंद्राने पत्र दिलंय का? केंद्राची जागा आहे. पालिकेची जागा असेल तर पालिकेने तसं पत्र दाखवा बाई आमची हद्दीत जागा आहे. तर हे 3 मिळून यांनी कोणाकडे नेमकं पत्र आहे हे पहिले स्पष्ट करा, नंतर पुढचं पाऊल उचलावा. मॅडम काय सांगणार? धुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वारंवार अतिक्रमच्या माध्यमातून भाजप सरकार हे करते का? काय वाटतं तुम्हाला? धुळे शहराचे आमदार महोदय असलेले अग्रवाल हे भारतीय जनता पार्टीचे आणि माझ्या माहितीनुसार संघ परिवाराचे कट्टर कार्यकर्ते आहेत आणि धुळे शहरामध्ये गेल्या काही काळापासून ज्या पद्धतीच्या माहिती समोर येत आहेत त्यामध्ये स्पेसिफिकली टार्गेट केले जाते ते बौद्ध, अर्थातच मागासवर्गीय समुदायाला, मुस्लिम समुदायाला. तर भारतीय जनता पार्टीच्या आमदार महोदयांना स्वतःचं राजकारण करायचं असेल तर कोणाची घरं उजाडून राजकारण करू नका. शहराच्या विकासासाठी अनेक प्रश्न आहेत.
धुळे शहर असंही अनेक प्रश्नांमध्ये उजाड आहे. इथल्या तरुणांना रोजगार नाहीये, इथे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, इथे गलिच्छ वस्त्यांचे प्रश्न आहेत, इथे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचे ढीग स्वच्छ करावेत. त्यानंतर आपसुकच जे लोक बेघर आहेत आणि अतिक्रमित जागेवर राहत आहेत त्यांच्याकडे आर्थिक ताकद तयार झाली तर ते स्वतःची घरं घेऊन राहतील. पण अशा पद्धतीने घाण राजकारण जर यांना करायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही अगदी सक्तीचा इशारा देतो की अशा तुमच्या या राजकारणाला हाणून पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी नेहमी मैदानात राहील. ती इथल्या दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि इथल्या वंचित घटकांच्या हक्क आणि अधिकारांसाठी भारतीय जनता पार्टीशी लढायला आणि भिडायला मुळात घाबरत नाही. आज या ठिकाणी जे आंदोलन आहे ते कुठेतरी स्थगित करण्यात आले आणि जे रेल्वे स्टेशनचं असेल व देवपूर परिसराच्या आंदोलनामध्ये जे तीव्र स्वरूपाचे जे आंदोलन सुरू असेल त्या आंदोलनाला कुठेतरी आळा घालण्याचं काम आज दलित समुदायाच्या माध्यमातून आणि हा जो समुदाय या ठिकाणी उभारला होता त्यामुळे आज त्यांचं यश असं मानलं गेलं पाहिजे असं देखील या ठिकाणी वाटतंय. आणि आज जे आमदारांच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीची जी प्रतिक्रिया आहे ती योग्य आहे का नाहीये ते देखील धुळेकर जनतेने या ठिकाणी मांडावं. कॅमेरामॅन निलेश डोले, सुजानी गुवाहाटी, 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.